तिकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काटशहाचं राजकारण सुरू आहे। होळी आहे, धुळवड आहे, त्यामुळे बुरा न मानो होली है असंही राजकारणी म्हणतात। पण ते बंद खोलीत, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर आणि ज्योती मेटे यांना आपल्या बाजूने वळवलं आणि शरद पवार यांना एक राजकीय धक्का दिला। राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे। पण आजही काही पक्ष आणि संघटना युती आणि आघाडीपासून समान अंतर राखून आहेत। अशा नेत्यांना सोबत घेत लोकसभा निवडणुकीतील संभाव्य राजकीय नुकसान टाळण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून केला जातोय। राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे त्यापैकीच एक। रविवारी जानकरांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत पुन्हा एकदा महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला। महायुतीमध्ये एक राष्ट्रीय समाज पक्षाला एक लोकसभेची जागा देण्यात येईल। आता ती कुठली जागा देईल ती हे तिघं ठरवतील, त्याबद्दल आत्ताच भाष्य करणं योग्य नाही। आणि मी महायुतीतच होतो, परंतु जागेचा तेढा मिटत नव्हता म्हणून मी इकडे तिकडे होतो। मी पवार साहेबांचं देखील अभिनंदन करीन की ते माझे वडिलांप्रमाणे आहे। खरं तर एकेकाळी जानकर शिवसेना भाजप युती सोबतच होते, पण गेल्या काही वर्षांपासून जानकरांनी युतीपासून फारकत घेतली होती। तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्याही संपर्कात होते। काहीच दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यामध्ये शरद पवारांची भेटही घेतली होती। शरद पवारांनी त्यांना माढा लोकसभेची जागा देऊ केली होती, त्यामुळे जानकर महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा देखील रंगली। माढा लोकसभा मतदारसंघात जानकर यांचा मोठा जनाधार आहे आणि या पार्श्वभूमीवर पवारांनी जानकरांना सोबत घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले होते। अशातच माढा मतदारसंघात भाजपात वादाची ठिणगी देखील पडली। रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील तसंच रामराजे निंबाळकर नाराज झाले होते। या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी जानकरांना गळाला लावण्याचा प्रयत्न देखील केला, पण फडणवीसांनी महायुतीमधली नाराजी दूर करतानाच जानकरांना पुन्हा एकदा महायुतीकडे खेचून आणण्यात यश मिळवलंय। खऱ्या अर्थाने महायुतीचं काम हे एकमताने एक दिलाने चाललंय हे आज जनतेसमोर येत आहे। महादेव जानकरांचा महायुतीमध्ये स्वागत असेल, आमच्या कैलासवासी विनायकदादांच्या पत्नी आमच्या वहिनी मेटेताई असतील, या सर्वांनी देवेंद्रजींना भेटून माननीय मोदीजींवरती जो विश्वास दाखवला त्याचं मी स्वागतच करतो। महादेव जानकर यांचा महाराष्ट्रातल्या माढा, सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, बीड आणि अकोला या लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठा प्रभाव आहे। जानकरांना सोबत घेऊन फडणवीसांनी केवळ माढाच नव्हे तर लोकसभेच्या इतर 6 जागा देखील सुरक्षित केलेल्या आहेत। ये ऐसे लोग हैं, उनको कोई विचारधारा नहीं है, कोई बेस नहीं है। ये ऐसे लोग हैं जहाँ खाने को मिलेगा वहाँ चले जाते हैं। महादेव जानकर जी मेरे हिसाब से वो महाविकास आघाड़ी में भी आना चाहते थे, उनकी बातचीत चल रही थी। अब वो अचानक जाकर गले मिलते हैं देवेंद्र फडणवीस को, तो कौन से विचार आपका, कौन से विचारधारा है? शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामची सूत्र हाती घेतली आहेत। बीड लोकसभेतनं उमेदवारीसाठी त्या आग्रही होत्या। भाजपनं पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर केल्यामुळे ज्योती मेटे नाराज असल्याची चर्चा होती। ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेटही घेतलेली होती आणि त्यामुळे बीड लोकसभेतनं पंकजा मुंडेंच्या विरोधात महाविकास आघाडीकडनं ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण फडणवीसांनी ज्योती मेटे यांची नाराजी दूर केलेली आहे। विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांच्या संपर्कामध्ये होत्या। त्या भेटीला ब्रेक देत पुन्हा एकदा सागरवर बोलून त्यांची नाराजी दूर केली आणि ज्योती मेटेंना देखील स्वगृही परतवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी समित तुषार उपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई।